वाईट न्यूज। नारपार किरणा खोरे प्रकल्प पूर्तीसाठी 16 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा। माजी खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या उपस्थितीत 40 गावात बैठक। 40 गाव येथे नारपार गिरणा खोरे योजनेच्या आंदोलनकर्ते अभ्यासकांची नियोजन बैठक संपन्न। 16 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावातून ट्रॅक्टर भरून बळीराजांच्या 40 गावात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा। गिरणा खोरे अधिक समृद्ध करणारा नारपारा गिरणा खोरे प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या सहीचे पत्र हे फडणवीस सरकारच्या माध्यमातून बळीराजाची शुद्ध फसवणूक आहे। राज्य सरकारकडे पैसा नसल्याने हा प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत घेतलेली भूमिका ही बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हेतू आहे। केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प मंजूर झाला तरच तो साकारला जाऊ शकतो ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली असून नारपार गिरणा खोरे योजना पूर्तीसाठी आज या प्रकल्पाबाबत सखोल माहिती असणाऱ्या अभ्यासकांची नियोजित बैठक झाली आहे। यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी असा एकमुखी ठराव करण्यात आला आहे। याकरिता 16 ऑगस्ट रोजी गावागावातून बळीराजा आपले ट्रॅक्टर भरून 40 गाव प्रांत कार्यालयावर धडक देतील। हा शेतकऱ्यांचा एल्गार नार पार पूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही अशी भीमगर्जना माजी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी आज 40 गाव या ठिकाणी केली आहे। 40 गाव शासकीय विश्रामगृह येथे नारपार प्रकल्प रद्द केल्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात नारपार किरणा खोरे प्रकल्पाच्या अभ्यासकांची, आंदोलनकर्त्यांची, संघटनांची तसेच पर्यावरण प्रेमी, जलप्रेमी संस्था समिती आणि सर्व पक्ष संघटनांची पुढील आंदोलनासाठी बैठक संपन्न झाली आहे। ब्युरो रिपोर्ट अमन पटेल, 40 गाव। राज्य सरकार असं म्हणत आहे का आम्ही राज्यपालांची मंजुरी घेतलेली आहे, याला पहिला टप्पा झाला, याच्याकडे आपण कसं बघताय? सन्माननीय देवेंद्र फडणवीस जे आज जलसंपदा मंत्री आहेत त्यांना मला असं वाटतं की दुर्बुद्धी सुचली। अशीच शासन आपल्या दारीच्यासाठी जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी कुठल्याही पद्धतीने कारण नसताना उठवलं आणि त्या पद्धतीने मराठा आंदोलन पेटलं आणि आपण बघितलं कसा महाराष्ट्र पेटला, आज चिघळलं आणि जाती जातीत मराठा ओबीसी अत्यंत गुण्यागोविंदाने समाजामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ठिणगी पाडली। याला जबाबदार कोण? तर या देवेंद्र फडणवीसांनी ते आंदोलन त्या ठिकाणी उठवलं। 2 आता देखील त्यांना उत्तर महाराष्ट्रात आमच्या लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊन त्यांना यायचंय। त्यासाठी खरं तर हा घाईघाईत काढलेला हे पत्रक की ज्याला कुठलाही बेस नाही, ज्याला प्रशासकीय मान्यता नाही, कॅबिनेटचं अप्रुव्हल नाही आणि राज्यपालकडनं तुम्ही केवळ नळदुंगाच्या पेपरमध्ये घेऊन जर केवळ दिशाभूल करत असाल तर आता इतका दूध खोळ राहिलेला नाही आमचा खानदेशवासी आणि आमचा गिरणा खोऱ्यातला शेतकरी। त्यामुळे असाच शब्द 7 बंधाऱ्याचा राज्यपालची मान्यता देऊन तुम्ही 8 वर्षापूर्वी दिली, अजून आमचे 7 बंधारे होत नाही ज्याचा पूर्ण प्रस्ताव सर्व मान्यतेसह अगदी तांत्रिक, आर्थिक आणि त्याचा पूर्ण व्यवहारतेसह असताना तुम्ही देत नाही। असाच तुम्ही 2019ला कॅबिनेटचा शेवटचा तुम्ही निर्णय घेतलाय, त्याचा GR आहे इथे, यांनी सांगितलंय की आम्ही राज्यातल्या रखडलेल्या प्रकल्पांना नाबार्ड किंवा इतर वित्त संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उभारू। कॅबिनेटला घेतलेल्या निर्णयाचा तुम्ही जर फॉलो करत नसाल तर राज्यपालांचं तत्वता मान्यता, ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नाही, ज्याला बजेटकडून करणार ती तरतूद नाही, अरे बाबांनो 89 कोटीचा लोन डेव्हलपकडे वाढवण्यासाठी 40 वर्ष लावले, तेव्हा कुठे तो प्रकल्प पूर्ण होता? अजून कालवा नाहीच आहे। दुसऱ्या बाजूला ते केंद्रातल्या बळीराजासारखा, गडकरींसारखा सुपुत्र आला म्हणून झाले आणि दुसऱ्या बाजूला की जो निम्न तापी सारखा प्रकल्प ज्याला पण 30-30 वर्ष झाले अजून तो पूर्ण होत नाही। मग या 7,000 कोटीला जर 100 कोटीचा प्रकल्पाला तुम्ही 35 वर्ष लावले, मग 7,000 कोटीला तुम्हीच बोललात परवा प्रेसमध्ये की 20% त्याची व्हॅल्यू अप्रिशिएट होते, म्हणजे 8,400 होते, म्हणजे हा प्रकल्प काय तुम्ही 100 वर्षांनी करणार का? त्यामुळे इतकी दूध खिळी आमची पिढी नाही। आम्ही आता त्या ठिकाणी वाढ बघणार नाही, आम्ही यांच्यावर आता विश्वास ठेवणार नाही। या नाकर्त्यांना, ज्यांना नार पार जर करायचं नसेल तर एक तर त्यांना हद्दपार करू आणि जर तुम्हाला राहायचं असेल तर आमचा हक्काचा आम्हाला सगळ्या मागण्या तुम्हाला मान्य करावं लागतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.